पहा ढोकळा किती स्पंजी आणि सॉफ्ट झालेला आहे. सॉफ्ट हा पहा माझा ढोकळा किती स्पंजी झालेला आहे आणि सॉफ्ट झालेला आहे. हा कढी सोबत खायला ढोकळा छान लागते. चला तर मी सांगते तुम्हाला कसा करायचा ढोकळा. नमस्कार, ज्योती हेल्दी यार मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण ढोकळा बनवणार आहे आणि तोही जाळीदार खमंग ढोकळा, एकदम फुगणारा, मिक्सरचा वापर न करता रवा व बेसनचा ढोकळा बनवणार आहे. पण आधी माझा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. चला तर आपण आता ढोकळा बनवण्यास सुरुवात करू. मी 1 पाव रवा घेतलेला आहे, 1 वाटी बेसन घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे आणि 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. मी 1 बाउल घेतलेला आहे, त्या बाउल मध्ये हा रवा टाकून देते, त्यानंतर बेसन टाकून देते, त्यानंतर दही पण टाकून देते आणि हे आलं आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, हे मिक्सर मध्ये थोडी पेस्ट करून घेते. आता मिक्सरच्या पॉट मध्ये आपण बारीक केलेली हिरवी मिरची आणि अद्रकचा तुकडा आपण यामध्ये मिश्रणात टाकून देऊ. आता हे मिश्रण थोडं दही टाकलेलं होतं हे फेटाळून घेऊ आणि थोडं यामध्ये पाणी टाकू, पुन्हा फेटाळून घेऊ. हे मिश्रण फेटाळले असे. आता हे असं घट्ट करायचं, इडली टाईप असं घट्ट करायचं. आता हे मिश्रण आपण अर्धा तास मुरू देऊ. मी रव्याचा ढोकळा करत आहे त्यामुळे अर्धा तासात रवा छान फुलते. आता अर्धा तास झालेला आहे, मिश्रण छान फुललेलं आहे. आता यामध्ये मी 1 चम्मच साखर टाकून देते, 1 चम्मच हळद टाकते, चवीनुसार मीठ टाकते आणि 2 चम्मच तेल टाकते. हे छान फेटाळून घेते. आता मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकते आणि हे भोवताल डब्याला लावून घेते. डब्याला तेल लावलेले आहे आणि थोडी यावर कणिक शिळकते, कारण आपला ढोकळा डब्याला लागत नाही यासाठी. आता 1 चम्मच बेकिंग पावडर टाकते, छोट्या चम्मचनं फक्त 1 चम्मच आणि अर्धी पुडी इनो टाकते. आता हे छान थोडं फेटाळून घेते. इनो पुडी आणि बेकिंग पावडर वेळेवर टाकायची आणि या डब्यामध्ये हे मिश्रण टाकून देते. कुकरमध्ये मी 1 जग पाणी टाकते आणि हे गॅसवर उकळू देते. आपलं पाणी थोडं कमी झालेलं आहे, आणखी मी अर्धा जग टाकते आणि हे स्टँड हे पाण्याच्या वर राहिले पाहिजे असं आणि हे पाणी उकळू द्यायचं गॅसवर. आता हा डब्बा थोडा असा आखून थोडं सेट करायचं आपलं मिश्रण. हे असं थोडा माझं पाणी उकळी आलेलं आहे. आता यामध्ये मी डबा ठेवून देते. आणि बिना रबरचा आणि बिना शिट्टीचं झाकण लावून द्यायचं. रबर पण नाही लावायचं आणि शिट्टी पण नाही लावायची आणि 20 ते 25 मिनिटं शिजू द्यायचा. सुरुवातीला 10 मिनिट झाकण अजिबात उघडायचे नाही. 10 मिनिट झाल्याच्या नंतर मग अधून मधून आपल्या कुकरमध्ये पाणी आहे की नाही तर हे पाहत राहायचं. सकाळी नाश्त्यासाठी असा आपण ढोकळा बनवू शकतो किंवा हलकं फुलकं काही आपल्याला खावंसं वाटलं तर असा ढोकळा बनवू शकतो. ढोकळा बनवणे ही सोपी पद्धत आहे. आता आपला ढोकळा झाला की नाही आपण झाकण उघडून पाहून घेऊ आणि अशी काडी टाकून पाहू. या काडीला जर समजा लागलं नाही तर आपला ढोकळा झाला असं समजायचं. हे बघा, आपल्या काडीला काहीच ढोकळा लागलेला नाही, त्याच्यामुळे आपला ढोकळा झालेला आहे. थंड होऊ द्यायचा. आता ढोकळ्याच्या तडक्यासाठी मी बाउलमध्ये तेल टाकले आणि गॅस ऑन केली. आपण मोहरी आणि जिरं त्यामध्ये टाकून देऊ. हे थोडं तडतडू देऊ. हे छान तडतडलेलं.
आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून देऊ। हिरवी मिरचीला मी असा कट केलेला आहे चाकूने, असा चाकूने कट केलेला आहे। कट केला नाही तर अंगावर हिरवी मिरची उडू शकते। ही हिरवी मिरची यामध्ये टाकून देऊ, थोडी होऊ देऊ। यामध्ये थोडा गोडनिंबाचा पत्ता टाकून देऊ, छान मिक्स करू आणि गॅस बंद करून देऊ। आता ह्या बाजू आपण ढोकळ्याच्या सैल करून घेऊ भोवताल आणि या प्लेट मध्ये डब्बा असा उलटा करू। बघा छान झाला आपला ढोकळा। आता यावर आपण तडका टाकून देऊ। आता मोहरी जिरेचा तडका टाकलेला आहे आपण। आता यावर आपण हिरवी मिरची टाकू। हा झाला माझा ढोकळा। जाळीदार तर आहेच पण त्याची चव खमंग आहे आणि टेस्टी आहे। माझ्या ढोकळ्याला स्पंज तर छान आलेला आहे, पण असाच छान ढोकळा तुम्ही तुमच्या घरी बनवून पहा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसा झाला माझा ढोकळा। पण आधी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।